आमचा खूप डेंजर काळ चालू होता. ते मी 12वीमध्ये होते आणि त्याच वेळेला बाबांचा खूप सिव्हिअर ॲक्सिडेंट झाला होता, म्हणजे भयानकच सिव्हिअर ॲक्सिडेंट. माझा सख्खा लहान मामा, त्याला स्वामींचा दृष्टांत आहे आणि तो एक दिवस आला आणि त्याने मला सांगितलं की शमू, मला ना स्वप्न पडले की स्वामींची आंघोळ तुझ्या हात नाही, जाऊया. माझे बाबा 200% नास्तिक, काय करायचं माहिती आहे. आणि आम्ही गेलो आणि अक्कलकोटला गेलो आणि तर दॅट टाईम तो आय वॉज नोबडी, म्हणजे माझा काहीच संबंध होता, मी आम जनता, सेलेब नाही. तर म्हणून मी तिकडे सगळं झालं आणि सभामंडपाच्या तिकडे जेवलो महाप्रसाद रात्रीचा आणि जाऊन बसलो की आता जप करूया आणि जाऊया घरी. तिकडून 2 समोरून सेवेकरी आले. आता किती गर्दी असते अक्कलकोटला हे प्रत्येकाला माहिती आहे. तर तिथून 2 सेवेकरी 2 हातात बादल्या घेऊन आले आणि त्यांनी फक्त त्या सगळ्या यांच्यामध्ये आमच्या दोघांच्या समोर ठेवल्या आणि आम्हाला विचारलं, आज गाभारा धुणार का? सो मी ना अशी 5 मिनिटांमध्ये सडन हे झालं की हे काय आहे. आणि मग ती लिंक लागत गेली. मग सगळे गेले आणि मी आणि माझा मामा मंदिरामध्ये फक्त आम्ही सगळं झाडलं, पुसलं, आत गाभाऱ्यात जाऊन सगळं व्यवस्थित छान हे करायला मिळालं, व्यवस्थित सगळं समाधी आणि हे सगळं आंघोळ आणि हे जे तो शब्द होता त्याला, ते सगळं क्लीन करायला सगळं करायला मिळालं. सो ते दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे वगैरे असं एक झालं की मी मामाला म्हणाले की खूप थकले मी आणि मला असं वाटतं की मी इथेच थांबू का. तोपर्यंत त्या सेवेकरांची सगळ्या ओळख झाली होती. तर ते म्हणाले ठीक आहे ताई, थांबा तुम्ही, आम्ही आहोत, काही नाही. मग मामा म्हणाले ठीक आहे मी जातो. आणि मी तिकडेच जे मंदिराच्या बाहेर ते झाड आहे तिथेच खाली पायऱ्यांवर झोपून गेले. आणि झोपल्यानंतर माझं असं झालं की एक काय म्हणतात त्याला, असा एक सुगंध येतो जो समाधी मठात येतो तुम्हाला, तो आला. आमची कुळदेवी भवानी माता आहे, हे राऊतांकडची, माहेरकडची. सो मला त्या रूपात जवळजवळ ते दिसले. म्हणजे हे स्वप्न होतं, मला काही नाही माहिती. पण मला त्याच्यानंतर धरधरून मी जागी झाले, मला घाम फुटला, मला ताप भरला. तिथे एक पारंबी आहे, ती जशी हातासारखी आहे. तर तू नीट बघितलं, आता ते तिथे सगळं बांधलं आहे, पूर्वी ते बांधलेलं नव्हतं. तर मामा म्हणाला, म्हणजे असं मी हात दिला आणि मी हात धरून गुडघ्यावर बसले. तर कसं, तर उभं राहून मी पकडलं आणि ते म्हणाले की तू जप करे का 108 वेळा नामस्मरण आणि निघूया. आणि मी ते केलं आणि मी त्यांना एवढंच म्हटलं की स्वामी काय हो, मी जाते, मला काहीतरी आठवण पाहिजे इकडची तुमची, हे काय नाही जायचं आहे इथून. आणि वरून एक पारंबी पडली. आणि बिलीव्ह मी वनश्री, मी जेव्हा जेव्हा आता जाते तेव्हा पारंब्या माझ्याकडे पडतात. माझ्याकडे एवढा गठ्ठा आहे पारंब्यांचा. ते झाड तोडायचं नसतं, त्याला हात काही करायचा नसतो, पण वारं येतं, पाऊस येतो, ठापकन खाली पडतं. बरं, जर माझ्याबरोबर कोणीतरी आहे आणि मी मग माझं असं होतं ना की ऐका ना, हा पण आला आहे, ऐका ना, ही पण आली आहे. म्हणजे माझं हे कॉन्व्हर्सेशन होतं जेव्हा मी माणूस म्हणून बोलायला लागते त्यांच्याशी. तेव्हा ह्यांना पण द्या ना, ह्याला पण काहीतरी मेजर प्रॉब्लेम आहेत. 2 पडतात. हे आता दॅट्स रिअली आय डोंट नो. म्हणजे आता हे काय होतं त्याचा अनुभव येतो. आणि इथून मी जेव्हा घरी गेले त्या इन्सिडन्स नंतर, तेव्हा खेलो इंडिया खेलो नावाचं हे होतं, लॉटरीचं हे होतं. वडील मला म्हणाले जा, काय करत नाही होतं, आपण लॉटरीचं हे बघूया, बनवूया. आम्ही ते घेऊन आलो, ते सगळं केलं आणि 6 नंबर लागले. तर 5 कोटी जॅकपॉट होता. आणि जर 6 नंबर अख्ख्या भारतात कोणाला लागले नाही, तर ज्यांना 5 नंबर लागलेत, तर ज्यांना 5 नंबर लागले म्हणजे 10 लोक 15 लोक, त्यांच्यात ते 5 कोटी डिवाईड होणार आणि तुम्हाला मिळणार. सो त्या लॉटरीच्या ह्याच्यामध्ये 6वा नंबर काहीतरी 42 होता निघालेला नंबर आणि आम्ही 24 लावला होता, म्हणून आमचा 6वा नंबर हुकला. पण त्या ह्याच्यामध्ये कोणालाही लागलं नाही, त्यामुळे आम्हाला लॉटरी लागली आणि आम्हाला 6.5 लाख रुपये त्या काळामध्ये लॉटरी मिळाली, पैसे मिळाले आम्हाला, लॉटरी. आणि आमचं नुकसान 75% क्लिअर झालं. आम्ही त्यावेळची दिवाळी नवीन कपडे घेऊ शकलो, मजा केली, नातेवाईकांना देऊ शकलो काय काय.
मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.